नमस्कार. एरिया ऑफ ट्रायंगल रिलेटेड टू डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा हे आपण आधीच्या व्हिडिओत बघितलंय. काही त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघूया. गिवन दॅट हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत. सो ABC हे 3 पॉईंट्स दिलेत आणि काय म्हटलंय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. सो हे 3 पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि डिटर्मिनंट हा कन्सेप्ट की डिटर्मिनंटचा फॉर्म्युला यूज करून एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा. त्याच्याशी रिलेटेड जी काही एक्झाम्पल्स आहेत ती अगदी सिंपल आहेत. So we know that area of triangle is equal to 1 by 2 into bracket x1, x2, x3, y1, y2, y3 and 1, 1, 1. हा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे. आता याला जर आपण फर्स्ट वर्टेक्स म्हटलं a, दिस इज b, दिस इज c, तर आपल्याला x चे कोएफिशिएंट, y कोएफिशिएंट अँड कॉन्स्टंट 1, 1 हे आपल्याला इथे प्लेस करायचं आहे. So area of triangle A is equal to 1 by 2 into determinant of first column येणार 3 minus 4 5, second column will be 8 2 minus 1 and third is 1 1 1. आणि हा फक्त सॉल्व करायचा. 1 by 2 ने मल्टिप्लाय केलं की एरिया ऑफ ट्रायंगल मिळेल आपल्याला. सो विच इज इक्वल टू 1 by 2 इंटू ब्रॅकेट. कसं सॉल्व करणार आपण 3 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 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 प्लस 1 minus 8 into bracket minus 4 minus 5 plus 1 plus 1 into bracket minus minus plus 4 minus 10. So which is equal to 1 by 2 into bracket 3 into 3 so 9 minus 8 minus 5 म्हणजे minus 9 आणि 8 8 9 72 so मायनस मायनस प्लस होईल. सो प्लस 72 आणि मायनस 10 मायनस 6 मीन्स मायनस 6. सो 81 मायनस 6 सो झाले ते 75. सो एरिया इज इक्वल टू 1 by 2 इंटू 75 विच इज इक्वल टू 37.5. 2 ने फक्त डिवाइड करायचं. सो एरिया देअरफॉर हा जो ट्रायंगल दिलेला आहे ह्या ABC या पॉईंट्स नाही त्याचा एरिया किती मिळाला 37.5 स्क्वेअर युनिट. काही युनिट दिलं असेल तर ते युनिट घ्यायचं म्हणजे मीटर फूट वगैरे काही दिलं असेल तर घ्यायचं. दिलं नसेल तर काय म्हणतो आपण स्क्वेअर युनिट. सो 37.5 स्क्वेअर युनिट हा ह्या पर्टिक्युलर ट्रायंगलचा एरिया आला. एकदम सिंपल आहे. फक्त डिटर्मिनंट यूज केलं की एरिया काढता येतो. Next example, find K if area of triangle ABC is equal to 35 square unit. आणि ABC हे पॉईंट्स दिलेले त्याच्यात एक कोऑर्डिनेट अननोन आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय दिलं आहे की एरिया दिला आहे. सो एरियाचा आपल्याला माहीत असलेला फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि त्यावरून केची व्हॅल्यू काढायची. सो वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1 by 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट कॉलम इज एक्स कोऑर्डिनेट x1 x2 x3 y1 y2 y3 and 1 1 1. सो इथे A B से पॉइंट्स दिले त्याचे आपण इथे प्लेस करून घेणार आहोत आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिले. सो दॅट इम्प्लाइज 35 इज इक्वल टू 1 by 2 इंटू हा डिटर्मिनंट तो किती येणार आहे 2K 5. सेकंड कॉलम इज -6 4 and 4 and थर्ड कॉलम इज 1 1 1. हा सिम्प्लिफाय केला की आपल्याला K ची व्हॅल्यू मिळेल. सो हे 2 आहेत ते इकडे आले म्हणजे इथे 70 35 इंटू 2 हे करून घेऊया. सो 70 इज इक्वल टू त्याचा हा डिटर्मिनंट आता सॉल्व करूया. तो काय येणार आहे 2 इंटू ब्रॅकेट 4 मायनस 4 सो इथे 0 सोडणार मायनस मायनस प्लस 6 इंटू ब्रॅकेट के इंटू 1 ना के मायनस दिस इज 5 के मायनस 5 प्लस 1 थर्ड येणार आहे 4K मायनस 20. नेहमीची आपली मेथड आहे नेहमीचा फॉर्म्युला आहे. सो हे काय झालं हे सगळं झिरो झालं. हे किती येणार आहे 6K मायनस 30 सो विच इज इक्वल टू 6K मायनस 30 आणि 1चे बाहेर त्यामुळे प्लस 4K मायनस 20. सिम्पल आला आहे एकदम आणि लेफ्ट साईडला 70. सो हे थोडं कॅल्क्युलेट करायचं आणि केची व्हॅल्यू काढायची. हे -50 आहे तर इकडे गेले की प्लस 120 होईल. सो दॅट इम्प्लाइज 120 इज इक्वल टू हे 6K and 4K means 10K. Therefore, K is equal to 120 upon 10. Therefore, K is equal to 12. So
तो एरिया जर माहिती असेल तर एखादा अननोन नंबर असेल तर तो अशा पद्धतीने काढता येतो. एकदम सिम्पल एक्झाम्पल्स आहेत रिलेटेड टू दिस टॉपिक. तुम्हाला जर कन्फर्म करायचं असेल केची व्हॅल्यू 12 आली ना, तर ही 12 व्हॅल्यू इथे घालून हा डिटर्मिनंट बरोबर आहे इथे हे आन्सर येते का चेक करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शो दॅट सेट ऑफ पॉईंट्स आर कोलिनियर. हे पॉईंट्सचा सेट दिलाय ते कोलिनियर आहेत असं सांगितलं. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये असणार आहेत ते पॉईंट्स. जेव्हा ते एका लाईनमध्ये किंवा ते 3 पॉईंट्स एक लाईन फॉर्म करत असतील तर अर्थातच ते ट्रायंगल फॉर्म करणार नाहीत. कोलिनियर आहेत म्हणजेच ट्रायंगल होणार नाही त्याचा. मग ट्रायंगल जिथे फॉर्मच होत नाही तिथे एरिया ऑफ ट्रायंगल किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. सो जेव्हा पॉईंट्स कोलिनियर आहेत असं प्रूव्ह करायचं असतं तेव्हा या 3 पॉईंट्सने फॉर्म झालेला जो ट्रायंगल आहे म्हणजे ट्रायंगल होणारच नाही फॉर्म. जर फॉर्म झाला असता ट्रायंगल तर त्याचा एरिया 0 आहे एवढं फक्त प्रूव्ह केलं की आपल्याला लक्षात येईल की ते 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. सो जेव्हा अशा टाईपचे एक्झाम्पल येतं की शो दॅट कोलिनियर 3 पॉईंट्स कोलिनियर प्रूव्ह करायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ दॅट व्हर्टायसेस इज इक्वल टू आपल्याला काय प्रूव्ह करायला लागतं 0 प्रूव्ह करायला लागतं. सो हे 0 येत आहे ना ते चेक करूया. सो वी नो दॅट एरिया ऑफ आपण याला ABC असं नाव देऊया A11 गिवन दॅट A11 B5 - 2 अँड C -3 4 हे पॉईंट कोलिनियर दाखवायचे दॅट इज टू शो दॅट. आता हे वाक्य लिहायचं की दिस पॉईंट टू शो दॅट दिस पॉईंट्स आर कोलिनियर दॅट इज टू शो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 0. एवढं आपल्याला प्रूव्ह केलं तरी बास आहे की त्यावरून काय होणार आहे हे ABC हे पॉईंट्स कोलिनियर होतील. सो एरिया आपण ते चेक करूया काय तो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट एक्स कोऑर्डिनेट फर्स्ट कॉलम 1 5 -3 सेकंड कॉलम y कोऑर्डिनेट 1 -2 4 थर्ड कॉलम 1 1 1. याचा आन्सर जर 0 आलं तर आपला प्रूव्ह होईल इथे विच इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट 1 इंटू -2 -4 1 इंटू ब्रॅकेट -2 -4 -1 इंटू ब्रॅकेट 5 -3 5 + 3 पुढे +1 इंटू ब्रॅकेट 20 आणि हे 6 होणार आहेत पण हे मायनस होणार कारण ऑलरेडी प्लस होणार आहे परत मधलं मायनस आहे सो -20 - 6 विच इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट -6 म्हणजे -6 झाले 8 आणि -8 -8 आणि 20 - 6 म्हणजे +14. सो 14 + 14 सो 0. सो 1/2 इंटू 0 विच इज इक्वल टू 0. एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती मिळालं 0 स्क्वेअर इमेज. त्याचा एरिया 0 आहे ट्रायंगलचा. याचा अर्थ काय झाला की ABC हे पॉईंट्स ट्रायंगल फॉर्म करत नाहीत तर ते काय असले पाहिजेत कंपल्सरी कोलिनियरच असले पाहिजेत. कारण कुठेही जर 2 पॉईंट सपोज A आणि B असे असतील सपोज ह्या याच्यातनं एक अर्थात कुठल्याही 2 पॉईंटमधून एक लाईन जाते सो ती लाईन जातेच आहे. पण कुठल्याही पॉईंटला जर C पॉईंट हा कोलिनियर नसेल तर हे जॉईन केले की तिथे ट्रायंगल फॉर्म होईल आणि एकदा ट्रायंगल फॉर्म झाला की काहीतरी पॉझिटिव्ह तिथे एरिया असणारच आहे. पण जेव्हा हा पॉईंट या लाईनवरच असेल C तेव्हा ट्रायंगल फॉर्मच नाही होणार आणि त्यामुळे ते कोलिनियर होतील. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल तिथे काय असणार आहे 0 असणार आहे. सो अशा टाईपचे एरिया ऑफ ट्रायंगलचे अगदी सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. डिटर्मिनंट या टॉपिकमध्ये एक 2-3च पॉईंट्स आहेत ते सगळे आपण इथे कव्हर केलेले आहेत. ह्याच्या पुढे आपण मायट्रायसिस हा टॉपिक घेणार कारण त्या प्लेलिस्टचं नावच आहे डिटर्मिनंट अँड मायट्रायसिस. मायट्रायसिस पण सिम्पल किंवा सोपा टॉपिक आहे. म्हटलं तसं लिनियर अल्जेब्रा हा जो एक सब्जेक्ट आहे जो तुम्हाला BScला किंवा तुम्ही BCAला गेलात किंवा इंजिनिअरिंगला गेलात तर तो सब्जेक्ट येतो आणि तो सब्जेक्ट नीट कळण्यासाठी डिटर्मिनंट आणि मायट्रायसिस हे 2 पॉईंट्स हे 2 टॉपिक नीट चांगले कळलेले असले पाहिजेत म्हणजे तो तुम्हाला तिकडे सोपा जाणार आहे. सो आपला डिटर्मिनंट हा त्यातला एक अर्धा पार्ट होता तो इथे संपलाय. पुढे आपण मायट्रायसिस सुरू करणार.